हाय एवरीवन. तर बघा, आज 2 वाजता अशी घटना घडली की चक्क ऐकून आपल्या अंगाला काटे येतील. बघा, आज आमच्या गल्लीत 2 वाजता एवढी भयानक घटना घडली. ती म्हणजे 2 केसेवर भांडे विकणाऱ्या आल्या होत्या आणि गल्लीमध्ये कोणीही नव्हतं. सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होते. लेकरं वगैरे, मुलं वगैरे शाळेत गेलेले होते. तर बघा, केसावर भांडे विकणाऱ्या आल्या होत्या. तर एका बाईकडे खूप सारे केस गोळा केलेले असतील. तर त्या बाईला वाटलं चला आपण बी भांडे घेऊ. तर ती बाई भांडे घेण्यासाठी आली आणि त्या बाईने केस वगैरे गोळा करून आणले. तर बघा, त्या बाईनं त्या भांडे विकणाऱ्यांना केस दिले आणि म्हणाली बघा, यामध्ये मला डबा द्या. तर बघा, त्या बाईनं की केस विकणारीनं काय केलं, तर बघा तिच्या गळ्यामधली पोत अशी ओढली आणि तोडून पळत निघाली आणि ती बाई खूप रडत आहे. बघा, असे हे फसवणारे भांडे चोर. तर बघा, हे भांडे विकण्याच्या नावानं गावात फिरतात आणि कोणी नसलं तर एकट्या दुकटं पाहून अशी लूटपाट करतात आणि पळत निघतात. तर बघा, ती बाई खूप रडत होती. त्या बाईची सोन्याची पोत गळ्यातली तोडून पळत निघाली ती बाई आणि त्या बाईचा काही पत्ता लागला नाही. तर बघा, अशी घटना आज आमच्या गल्लीत 2 वाजता घडली. ते बी कोणी नव्हतं. तर बघा, म्हणा एखादा वरती कोणतरी त्याचा व्हिडिओ काढलेला होता. तर बघा, तो पळत निघताना नाही काढला, तसा सहज काढला होता. थोडासा ते गप्पा गोष्टी करत ती एक बाई बसलेली होती, ते वेगळेच दिसत होते. तर बघा, तर अशी घटना घडली. तर बघा, मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवणार आहे. बघा, 2 वाजता काय घडलं. थोडासा व्हिडिओ आहे, पण तुम्हाला त्यातून नक्की समजेल. तर बघा, हा त्या चोरांचा व्हिडिओ आहे. तर बघा, ह्या दोघी जणींनी त्या बाईच्या गळ्यातलं सोन्याचं मंगलसूत्र घेऊन पळाल्या. तर बघा, ही बघा कशी दिसत होती वेगळी. तर बघा, कशी भिरभिर पाहत होती. तर अशा लोकांपासून सावध राहा, केसावर भांडे विकणार.